लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। अश्विन शुक्ल प्रतिपदेच्या दिवशीच म्हणजेच उद्या गुरुवारी नवरात्र उत्सव सुरू होतो आहे। या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून म्हणजेच पहाटे 5 वाजेपासून दुपारी 1:45 कोणत्याही वेळी घटस्थापना करून पूजन करता येणार आहे। विशेष म्हणजे यावर्षी अश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी झाल्यानं नवरात्र 10 दिवसांचे असेल अशी माहिती दाते पंचांगाचे ओंकार दाते यांनी दिली आहे। 7 ऑक्टोबर रोजी ललिता पंचमी आहे, 10 ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी पूजन आहे, 11 ऑक्टोबरला महाअष्टमीचा आणि नवमीचा उपवास एकाच दिवशी असून 12 ऑक्टोबर रोजी नवरात्र स्थापन आणि दसरा आहे। वयोमानामुळे अथवा आरोग्यविषयक अडचणींमुळे ज्यांना नवरात्रीचे 9 दिवस उपवास करणे शक्य होत नाही त्यांनी उठता बसता म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करावा। मात्र तेही शक्य नसल्यास किमान अष्टमीचा उपवास तरी करावा। तर विजयादशमी, दसरा आणि सीमोल्लंघन हे 12 ऑक्टोबर रोजी आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो। या दिवशी विजय मुहूर्तावर अनेक लोक आपल्या नवीन उपक्रमांचा आरंभ करतात, तसा आपणही शुभ कार्याचा आरंभ करावा। हा विजय मुहूर्त महाराष्ट्रामध्ये दुपारी 2:22 ते 3:09 या दरम्यान आहे। या मुहूर्तावर कुठल्याही नवीन उपक्रमांचा प्रारंभ करावा असं दाते पंचांगकर्ते ओंकार दाते यांनी सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।